छोटे लहान बाळ आहे आमच्या घरात, परंतु ती बाळ जे आहे ना जेवायच्या वेळेस खूप किरकिर करतं, जेवणच करत नाही आणि जेवण झाल्यानंतर त्या बाळाच्या अंगी लागत नाही. बघा, प्रत्येक मातृपित्याला ही महत्वाची घटक असतं म्हणजे त्याचं बाळ. आई वडील पालक जे असतात ते आपल्या लहान लेकराला इतकं सोन्यावानी आणि इतके आपल्या तळहाताच्या फोडावानी जपून लहानचं मोठं करत असतात. कमवतो मी याच्यासाठी, परंतु याचे खायनाच अंगीच लागा ना, मग काय करायचं चला जाणून घेऊया. अहिल्यानगर, काळमाथा, तुळजाभवानी देवस्थान, पोखर्डीवरनं मी तुम्हाला हे मार्ग देत आहे, म्हणून चॅनलला फॉलो सबस्क्राईब मात्र अवश्य. तर सर्वप्रथम आपल्याला जायफळ घ्यायचं आहे आणि ज्वारी जी आहे ती कुणाकडनं तरी उसने मागून आणायची आहे. शेजारच्यांकडून पाजारच्यांकडून त्यांना मानायचं मुठभर ज्वारी द्या. मुठभर ज्वारी आणल्यानंतर त्या ज्वारीचे 3 गाठी बनवायच्या आहे व एका गाठीमध्ये जायफळ, 2 याच्यात एका कपड्याला 3 गाठ मारायच्यात. 2 गाठ जे आहेत त्याला हळदी मिसळून आपल्याला ज्वारी बांधायची आणि तिसऱ्या गाठीला आपल्याला काय करायचं, जायफळ बांधायचं. बाळावरनं आपल्याला 12 वेळा उतरवायचं आहे आणि जिथं 3 वाटा मिळतात, कुणाच्या पायंदळी येणार नाही अशा ठिकाणी आपल्याला सोडून यायचं किंवा पुरून यायचं. असं केल्याने ते बाळ जे आहे ते खातं व हे होत नसेल तर भाकर तुकडा जो आहे ते बाळावरून उतरून फेकून द्यायचा आहे. ओम काली जय भवानी.